नमस्कार मित्रांनो, प्रदीप जगताप म्हणजे तुमच्या सर्वांचा प्रदीप दादा. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. दुपारचे 4:30 वाजले. आम्ही सगळे झोपलो होतो. झोपेतनं उठलो, म्हणलं कोण म्हणजे मला काहीतरी खायचं आहे. आज महाशिवरात्री दिवस उपवास असल्यामुळं बाकीचं काय जास्त चपाती वगैरे भाजी बनवली नाही. म्हणलं चला आज म्हणलं काहीतरी फ्रूट खाऊया. म्हणून हे द्राक्षी, आता तुम्ही म्हणता द्राक्षी अशी काय, ही म्हणजे दुखली ना, याला काय कसं असतंय, फवारणी वगैरे केमिकल वगैरे वापरलेलं असतंय, लेकराशीला चारा असतं. त्यामुळे कसं काय जुलाब वगैरे काय लागू शकून आपलं फ्रेश पाण्यानं धुवून ह्यांना म्हणलं खावा बाबा. आणि हे संत्री आता व्हिडिओ काढायचं कारण एवढंच की दुपारी बसलो म्हणलं काय बोर झाले कर म्हणा. आता तुम्ही म्हणता बोर काय मी काय कशामुळे बोर पण शंभो मम्मी कुठे गेली आपण पुण्याला. पुण्याला हं. कशाला शाळेला. शाळेला शिकायला गेले मित्रांनो. ते तिचं एक स्वप्न होतं, म्हणजे अजून पूर्ण झालं नाही, सत्यात अजून उतरलं नाही. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बनायचं तिचं स्वप्न आहे. आणि त्यासाठी ती क्लाससाठी ती पुण्याला गेली. अजून एक 10 ते 15 दिवसांनी ती येणार आहे एकदम परफेक्ट होऊन. मग नंतर मग ते ऑनलाईन ऑर्डर वगैरे घेऊन आपण थोड्या दिवसानंतर परत मोठं एक पार्लर शॉप टाकणार आहे, स्टुडिओ एखादं, जेणेकरून त्यामध्ये सगळं लेडीजचं मेकअप किंवा हेअर किंवा केस केअरसाठी ज्या काही गोष्टी असणार आहे तिथे आपण त्या सुविधा चालू करणार आहे. त्यासाठी मग तिला म्हणलं तू चांगलं, म्हणजे चांगलं कसं आहे आजकालच्या महिलांची रिक्वायर्ड असते किंवा एखादं चांगलं प्रोफेशनल आर्टिस्ट आपल्याला भेटावं, त्याच्या हातनंच आपल्याला मेकअप वगैरे किंवा एखाद्या म्हणजे चेहऱ्याच्या ज्या काही सगळ्या सर्व्हिस असतील ते करायच्या. त्यासाठी तिला म्हणलं तू चांगल्या ठिकाणी शिकवाय. म्हणून ते प्रतीक्षा थोरात म्हणून एक पुण्याच्या नामांकित मेकअप आर्टिस्ट आहेत, तिच्याकडे शिकायला गेले. आणि हे 2 महाशय ह्यांना सांभाळायची जबाबदारी माझी. आता ह्यातलं एखादा तर ती तिकडे घेऊन गेली असती तर तिला शिकता बी आलं नसतं, कशी तर तिला मन लागलं नसतं. आता पहिल्या वेळेस पण हे लहान असताना काहीतरी 1.5 वर्षाची असताना तिला घेऊन गेली ती पार्लरचं शिकायसाठी. आता नुसतं फक्त हेअरस्टाईल आणि मेकअपचं शिकाय गेली. मग पार्लर शिकाय तिची खूप बेजारी झाली. म्हणलं आता तिला म्हणजे दोघं बी इथं ठेव, माझी मी बघतो. आता थोडं काय, आता मलाच कसं असतं, शेवटी कसं असतं माहिती आहे का, बायकोचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली जिम्मेदारी. त्यामुळे आपण बी त्यासाठी धडपडणं आणि तिला सपोर्ट करणं आपली म्हणजे गरज आहे. आहे यार, नीट खावा ना, आणि चावून खावा, नाही तर जुलाब लागते. तर मित्रांनो, आपलं फेसबुक पेज, फेसबुकला अकाउंट, प्रोफाईलला, युट्यूब आणि इंस्टाग्रामला, या सोशल मीडियावरती आपलं प्रदीप दादा नावाने चॅनल आहे. तिचं पण कोमल जगताप 2003 नावाने आयडी आहे. दोन्ही आयडीला फॉलो करा मित्रांनो. आपल्या आयडीला पूर्ण कॉमेडी असते, अजूनमधून छोटा मोठा ब्लॉग असतोय. तिच्या आयडीला मोटिवेशन असते. आता प्लस आता मेकओव्हरच्या काही गोष्टी त्याच्यावरती शेअर होतील. तर आपल्या दोन्ही आयडीला सपोर्ट करा. आता तुमचा सपोर्ट म्हणजेच आमची ताकद आहे. म्हणून आज व्हिडिओ खास एवढ्यासाठी बनवायला लागली. काय टाइम बी नव्हता, बऱ्याच दिवसाला आयडीवरती व्हिडिओ बी चांगला नाही. तर कसं आहे, जोडीदारच तिकडे असल्यामुळे मला व्यक्तीला काय करता येणार. तरी पण तोपर्यंत ती असतो म्हणलं काहीतरी छोटा मोठा आपलं काहीतरी तुमच्या पैशापर्यंत क्रिएटिव्हिटी पोचवावी. म्हणून काहीतरी एक बहाणा किंवा कारण काढून आपले व्हिडिओ काढायला लागले. सांगायचा मुद्दा एवढंच आहे की फक्त आपल्या आयडीला सपोर्ट फॉलो करा. लवकरच आपण तुमच्यासाठी काही गोष्टी लवकर घेऊन येणार आहे तुमच्या सेवेसाठी. खा खा बघा किती जीव आहे बहिणीचा भावावर. तिला चालते पण मला सारखी लागा हाय हाय लाग बापावर मी लेकीचा जीव आहे. आणि लेख असावीच, लेकीशिवाय जीवनात माझ्या नाही मित्रांनो. हे आमचं ती कोमल गेल्यापासून आमच्या तिघाचं असंच असते, एकमेकाला चारायचं, खायचं, बसायचं, उठायचं. आता का झोपलो होतो, आता झोपतो.
म्हणजे लेकराला बघून पडतो. हा हा हाय मी ताव हाय हाय. गोष्ट सांगते. काय गोष्ट सांगते? होय खावा 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 भूक लागली नाही का भूक लागली म्हणजे काहीतरी खायचं आहे. होय म्हणलं थांब आता म्हणलं तिला मग तिला द्राक्षी देऊन दिली आणि आता मला संत्री बी खावा. नीट खावा रे. तर मित्रांनो आत्ताच यूट्यूबवरती प्रदीप दादा हे नाव सर्च करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हो तुमचा सपोर्ट हीच माझी खरी दौलत आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब या तिन्ही साईटवरती सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.